नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी हा जो सर्वात महत्वाचा आणि आपल्या सिलेबसमध्ये दिलेला सर्वात शेवटचा जो घटक आहे, जो सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट विषयी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. मी प्रतीक आपल्या सर्वांचं या नवीन लेक्चरमध्ये या ठिकाणी स्वागत करतो. एमपीएससी आयोगानं आपल्याला या ठिकाणी आरटीओ एमव्हीआय मेन्स एक्झामसाठी एक नवीन सिलेबस दिलेला आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे. आणि त्या सिलेबसमध्ये या ठिकाणी नंबर क्रमांक 15 नंबरचा जो टॉपिक आहे, दॅट इज मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी, हा नव्याने या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. नव्यानं समाविष्ट करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की यापूर्वीही 2020 असेल, 2017 असेल, त्याच्यामध्ये आयोगानं सेक्शन सी मध्ये हा सब्जेक्ट दिलेला होता. पण हा सब्जेक्ट देताना त्यावेळेस खूप लिमिटेड सिलेबस याचा होता. म्हणजे याचा सिलेबस तुम्ही म्हणू शकता की ट्रान्सपोर्ट अँड इट्स ऑपरेशन, मोटर व्हेकल ऍक्ट, टॅक्सेशन अँड इन्शुरन्स, फक्त एवढंच दिलेलं होतं. एका लाईनमध्ये याचा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट केलेला होता. पण आज रोजी जेव्हा आपण बघतो 2026च्या एक्झामसाठी, तर त्याच्यामध्ये आपल्याला सिलेबसचा जो डेप्थ आहे तो खूप जास्त दिसतो. एक्झाम ओरिएंटेड किंवा आपण असं म्हणू शकतो की डिपार्टमेंटल ओरिएंटेड सिलेबस या ठिकाणी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे आरटीओ डिपार्टमेंटचं, किंवा आज जो डिपार्टमेंटचा रोल आहे दॅट इज अ रोड सेफ्टी. तर रोड सेफ्टी रिलेटेड पॅसेंजर सेफ्टी अँड इट्स इम्पॉर्टन्स, असा एक नवीन कन्सेप्ट त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. तर हे सर्व या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. आणि त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन कॉल मेसेजेस वगैरे सुरू असतात की सर याच्यामध्ये काय नवीन आहे, काय जुनं आहे, काय क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतात, किंवा काय या ठिकाणी जे आहे ते विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न आहेत. तर ते पहिले प्रश्न आपण जाणून घेऊया की कुठले प्रश्न आहेत, आणि त्या प्रश्नांची उत्तरं या लेक्चरमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर चला सुरुवात करतो. हे काही प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, जसं की असेल की सर नवीन सिलेबस आधीच्या तुलनेत सोपा आहे किंवा कठीण आहे. अभ्यासाची सुरुवात कोणत्या विषयापासून किंवा कोणत्या पर्टिक्युलर टॉपिक पासून, घटकापासून आम्ही त्याची करायची आहे. त्याच्यानंतर प्रत्येक विषयावर या ठिकाणी किती प्रश्न येण्याची शक्यता आहे. मोटार वाहन अधिनियम, मोटर वाहन अधिनियम म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट, कोणती प्रकरणं, चॅप्टर्स त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे. आणि चॅप्टर जर असेल तर त्याच्यामध्ये सर सेक्शनचं जे हेडिंग असतं ते महत्वाचं आहे, की त्याच्यामध्ये जो दिलेला ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये जो दिलेला स्ट्रक्चर आहे ते महत्वाचं आहे. त्यानंतर सर आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रिलिम्स नंतर फक्त 60 दिवस आपल्याकडे आहेत मेन्ससाठी. तर सर्व एवढ्या कमी पिरियडमध्ये या पर्टिक्युलर सब्जेक्ट विषयी जेव्हा आम्ही बोलतो, तर या सब्जेक्टची कमी वेळामध्ये प्रभावी किंवा इफेक्टिव्ह जी स्टडी आहे ती आम्ही कशी करायला पाहिजे, आणि त्याचसोबतच तयारी करताना विद्यार्थ्यांनी कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत, या पर्टिक्युलर टॉपिक विषयी, या पर्टिक्युलर सब्जेक्ट विषयी आपण या ठिकाणी बोलतोय. तर चला सुरुवात करूया. या ठिकाणी सर्वात पहिलं मी तुमच्या समोर हा एक सिलेबस घेऊन येतो. त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे किंवा काय महत्वाचं असू शकतं त्याबद्दल आपण डिस्कस करूया. बघा, टॉपिक नंबर 15 आहे मोटर व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी. इंट्रोडक्शन टू व्हेकल ऍक्ट अँड रोड सेफ्टी. याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन आहे फक्त. त्याच्यानंतर आहे लायसन्सिंग ऑफ ड्रायव्हर्स ऑफ मोटर व्हेकल, खूप महत्वाचा चॅप्टर आहे, जे आपण लायसन्सेस काढतो आपल्या डेली लाईफमध्ये. ठीक आहे, लर्नर्स लायसन्स असेल किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लासेसचे लायसन्स आपण काढतो. जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्याला मेन्सच्या एक्झामच्या वेळेस मोटरसायकल विथ गिअर आणि एलएमव्ही कमीत कमी एवढं लायसन्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर त्या लायसन्स विषयी काय महत्वाचं असू शकतं, किंवा लायसन्स काढण्यासाठी काय प्रक्रिया असते, कुठल्या कुठल्या टाईपची लायसन्सेस असतात, लायसन्स विषयी बाकी काही गोष्टी असतील, रिन्युअल कसं असेल, त्याच्यानंतर त्याचं सस्पेन्शन कसं असेल, ते सगळं या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन ऑफ मोटर व्हेकल. नंतर आहे मोटर व्हेकल ऍक्ट. आता ऍक्च्युअली मोटर व्हेकल ऍक्ट म्हटल्यानंतर या ठिकाणी भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. या मोटर व्हेकल ऍक्टमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या कामासाठी सांगतो की याच्यामध्ये टोटल 13 चॅप्टर्स आहेत मित्रांनो. आता या 13 चॅप्टर्स पैकी सर 13चे 13 चॅप्टर्स आमच्यासाठी महत्वाचे आहेत का? तर याच्यामध्ये 13 चॅप्टर्स पैकी डायरेक्टली 3 चॅप्टर्स तर आपल्याला या ठिकाणी सिलेबसला दिलेत. जसं की या ठिकाणी चॅप्टर दिले लायसन्सिंग, या 13 मधलं एक चॅप्टर आहे. देन त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ मोटर व्हेकल, हे पण एक चॅप्टर आहे. देन त्याच्यानंतर इन्शुरन्स ऑफ मोटर व्हेकल, हे त्याच्यामधलं एक चॅप्टर आहे. पण त्याच्यामधले हे 3 चॅप्टर्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत, करायचेच आहेत. देन त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं एक अजून चॅप्टर येतं, दॅट इज इंट्रोडक्शन. हे त्याच्यामधला पहिला नंबरचं चॅप्टर आहे. हे पण आपल्याला करायचं आहे. आणि मग बाकीचे जे चॅप्टर उरलेत, म्हणजे आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, तर इंट्रोडक्शन नावाचं चॅप्टर, लायसन्सिंग नावाचं चॅप्टर, रजिस्ट्रेशन नावाचं चॅप्टर, इन्शुरन्स नावाचं चॅप्टर, हे तर आपल्याला करायचेच आहेत, कारण हे सिलेबसमध्ये ठळक दिलेले आहेत. मग बाकीचे उरलेले चॅप्टर्स आहेत सर, ते महत्वाचे आहेत का, किंवा त्याच्यामधलं काय महत्वाचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला तेही बघायचं आहे. त्याच्यानंतर टॅक्सेशन रिलेटेड काही पार्ट आहे, टॅक्सेशन ऑफ मोटर व्हेकल्स, जसं की बॉम्बे मोटर व्हेकल टॅक्स ऍक्ट आहे किंवा महाराष्ट्र मोटर व्हेकल टॅक्स ऍक्ट आहे. त्याच्यामधलं काही गोष्टी याच्यामध्ये असतात. आणि ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ आरटीओ डिपार्टमेंट, म्हणजे सर ज्यावेळेस आम्ही आरटीओ एमव्हीआय म्हणून या ठिकाणी विभागामध्ये जॉईन होतो किंवा डिपार्टमेंटला जॉईन होतो, मग त्याच्यानंतर आमच्याकडं कुठल्या कुठल्या प्रमोशनचे चान्सेस आहेत, त्याच्यानंतर सर प्रमोशन कसं होते,
याच्यामध्ये AIME च्या नंतर आमची पोस्टिंग कुठं होते किंवा त्याच्यानंतर आमचं प्रमोशन कसं होते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही कुठपर्यंत पोहोचू शकतो प्रमोशनमध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं दॅट इज अ पॅसेंजर कम्फर्ट अँड सेफ्टी. हे महत्त्वाचं आहे, कारण आज डिपार्टमेंटचा जो रोल आहे किंवा पूर्ण मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेजचा पूर्ण हा जो प्रयत्न आहे, ठीक आहे, भारत सरकारचा, की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला अपघातमुक्त रस्ते करायचे आहेत. आपल्या ज्या भारतामध्ये जी रस्ते आहेत, आपण बघतो की भरपूर सारे अपघात होतात. त्याच्यामध्ये भरपूर सारी कारणं आहेत. ती कारणं शोधून ते कारणं कमी करून आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, अपघातमुक्त रस्ते तयार करायचे आहेत. तर त्या दिशेने ही वाटचाल आहे, दॅट इज अ पॅसेंजर कम्फर्ट अँड सेफ्टी, की आपल्याला कसं जे पॅसेंजर्स आहेत त्यांची सेफ्टी या ठिकाणी अचीव्ह करता येईल. तर अशा प्रकारचा आपल्याला डिपार्टमेंटल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे बघा, लक्षात घ्या. आपल्याला या सब्जेक्टच्या आधी किंवा या पर्टिक्युलर टॉपिकच्या आधी आपल्याला एक टॉपिक होता, दॅट इज अ मोटर व्हेकल ऍक्ट. त्याचं नाव पण मोटर व्हेकल ऍक्ट होतं. पण त्याच्यामध्ये काय होतं बघा, तर त्याच्यामध्ये फक्त हे ओल्ड सिलेबसमध्ये दिलेलं होतं. जसं की एलिमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इट्स ऑपरेशन दिलेलं आहे. मोटर व्हेकल ऍक्ट आहे. टॅक्सेशन आहे, इन्शुरन्स आहे. बस एवढाच या ठिकाणी काय होता, आपल्याला सिलेबस दिलेला होता. जर आपण 2020 किंवा 2017च्या एक्झाम विषयी बोलतोय. आणि त्याच्यामध्ये व्हायचं काय, की हा जो पर्टिक्युलर टॉपिक होता, हा टॉपिक आपल्याला यायचा सेक्शन सी मध्ये. तुम्हाला माहित असेल, सेक्शन सी मध्ये यायचा आणि याच्यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स यायचे. टोटल फक्त 10 प्रश्न या एवढ्या सिलेबसमधून विचारले जायचे. ठीक आहे. पण आज जेव्हा आम्ही बघतो, तेव्हा आज आमच्याकडे या ठिकाणी भरपूर सारे नवीन चॅप्टर्स या ठिकाणी सिलेबसमध्ये आलेले दिसतात. जसं की तुम्ही बघा, या ठिकाणी आमच्याकडे रोड सेफ्टी नवीन आलेला आहे. लायसन्सिंग नवीन आहे. रजिस्ट्रेशन म्हणजे ते क्लिअरली मेन्शन केलंय. याच्या आधी पण मोटर व्हेकल ऍक्ट इथं लिहिला, याचा अर्थ त्याच्यामध्ये लायसन्सिंग आहेच, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आहेच. जसं मी तुम्हाला बोललो की 13 चॅप्टर्स आहेत आणि त्या 13 चॅप्टर्समध्ये इंट्रोडक्शन पण आहे, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण आहे, त्याच्यामध्ये लायसन्सिंग पण आहे, त्याच्यामध्ये इन्शुरन्स पण आहे, त्याच्यामध्ये ऑफेन्सेस पेनल्टीज पण आहे, सगळं आहे. पण या ठिकाणी ठळक त्याच्यामध्ये त्याला आता क्लिअरली व्हिजिबल करून दाखवलेलं आहे. तर त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे, पॅसेंजर कम्फर्ट, आता हे सगळ्या गोष्टी नवीन आहेत. रोड सेफ्टी रिलेटेड जो टॉपिक आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे, नवीन या ठिकाणी त्यांनी ऍड केलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे नवीन गोष्टी याच्यामध्ये ऍड केल्या आहेत त्या आपल्याला जास्त फोकस यावेळेस करावे लागतील. आणि दुसरी गोष्ट की एलिमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट अँड इट्स ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी आयोगानं त्या ठिकाणी कट केलेलं आहे. म्हणजे ते आज रोजी आपल्यासाठी महत्वाचं नाही. आपल्याला नवीन सिलेबसनुसार या ठिकाणी काय करायची आहे, तयारी करायची आहे. तर सर हे झालं या ठिकाणी एक्झामचं तुलनात्मक विश्लेषण, की 2020-17 मध्ये किंवा ओल्ड सिलेबसमध्ये काय होतं आणि आज आम्हाला काय करावं लागेल. तर आज सर्वात महत्वाचा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे, की या ठिकाणी प्रश्नावर येतो, मी थोडंसं मागे जातो, की नवीन सिलेबस आधीच्या तुलनेमध्ये सोपा आहे का कठीण. तर असं आपल्याला कठीण किंवा सोपा म्हणता येणार नाही. पण तुम्हाला सांगतो की नवीन सिलेबस जो आहे तो या ठिकाणी खूप जास्त आहे मागच्या सिलेबसच्या कंपॅरिझन मध्ये, जर आपण बघितलं तर हे आपण याच ठिकाणी नक्की म्हणू शकतो. देन त्याच्यानंतर आहे अभ्यासाची सुरुवात कोणत्या विषयापासून करावी. बघा मी तुम्हाला सांगतो, या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये जर आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर आपल्याला अभ्यासाची सुरुवात करावी लागेल या इंट्रोडक्शन टू व्हेइकल ऍक्ट. म्हणजे मोटर व्हेकल ऍक्ट काय असतो, त्याचा म्हणजे मोटर व्हेकल ऍक्टची गरज काय, तो आला कसा, त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये मग मोटर व्हेकल ऍक्ट आहे तर तो कधी आला, त्याची सुरुवात कधीपासून झाली. 1 जुलै 1989 पासून मोटर व्हेकल ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यात आला. आणि हा प्रश्न कमीत कमी 10 वेळ वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारला, की मोटर व्हेकल ऍक्ट हा कधीपासून ठिकाणी या ठिकाणी अस्तित्वात आला किंवा त्याला एन्फोर्समेंट चालू करण्यात आलं. तर 1 जुलै 1989 10 ठिकाणी हा कमीत कमी हा प्रश्न विचारलेला आहे. देन त्याच्यानंतर मग मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये कोणकोणती चॅप्टर्स आहेत, कोणत्या कोणत्या चॅप्टरचं काय नाव आहे हे पण विचारलंय तुम्हाला. मी क्वेश्चन्स पुढच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करूया. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की 13 चॅप्टरची नावं पण आपल्याला माहिती पाहिजेत. देन त्याच्यानंतर 13 चॅप्टर्स आणि 2 शेड्यूल आहेत. तर 2 शेड्यूल पर्टिक्युलरली कुठले आहेत, त्या शेड्यूलमध्ये कुठली माहिती दिलेली आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मग आपल्याला चॅप्टर नंबर 1 सुरू करायचं की इंट्रोडक्शन. मग त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे डेफिनेशन्स. सेक्शन 2 आहे डेफिनेशनचा. मग डेफिनेशन्स मध्ये हेवी व्हेइकल म्हणजे काय, लाईट व्हेइकल म्हणजे काय, मीडियम व्हेइकल म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला अडॉप्टेड व्हेइकलची डेफिनेशन खूप वेळा विचारलेली आहे एक्झाम मध्ये. गोल्डन हवर नावाचा एक कन्सेप्ट आहे नवीन आलेला, की अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त व्यक्तीला 1 तासामध्ये जर आपण व्यवस्थित मेडिकल ट्रीटमेंट पुरवली तर त्याच्या जीवनाचा अपघात झाल्यानंतरचा जो 1 तास आहे, त्याच्या जीवनासाठी अपघात झाल्यानंतरचा जो 1 तास आहे तो गोल्डन हवर असतो. कारण त्याच्यामध्ये त्याला जर प्रॉपर मेडिकल केअर मिळाली तर त्याचा जीव वाचण्याची जी शक्यता असते ती 95% पेक्षा खूप जास्त असते. तर गोल्डन हॉवर नावाचा हा एक कन्सेप्ट आहे. हा एक्झाम मध्ये बऱ्याच वेळ विचारलेला असतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग आपल्याला इंट्रोडक्शन जो चॅप्टर 1 आहे तिथनं सुरुवात करायची आहे.
मग त्याच्यानंतर चॅप्टर 2 आहे लायसन्सिंग. मग लायसन्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, लायसन्स कधी काढायचे, लायसन्ससाठी जी वयोमर्यादा आहे ती किती आहे, कुठलं लायसन्स आपण केव्हा काढू शकतो, लायसन्स काढण्याची प्रक्रिया काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फी किती पेमेंट करावी लागते, लायसन्स काढताना त्याच्यासोबत कुठले कुठली कागदपत्र जोडावी लागतात, हे सगळं याच्यामध्ये आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इंट्रोडक्शन या नावाच्या चॅप्टर पासून याची सुरुवात करायची आहे मित्रांनो. देन त्याच्यानंतर आता आपण तिसरा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, की सर प्रत्येक टॉपिकवर किती प्रश्न येण्याची शक्यता आहे. बघा, आपण आताच डिस्कस केलं की याच्या आधी हा टॉपिक जो आहे तो खूप कमी प्रमाणात या ठिकाणी विचारला जायचा, फक्त 10 प्रश्न विचारले जायचे. तर आज आम्ही 2026च्या नवीन सिलेबसमध्ये जेव्हा बघतो, तर पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो की या टॉपिकवर मला तरी वाटते की कमीत कमी या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली 15 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. कमीत कमी किती प्रश्न म्हणतोय मी, 15 क्वेश्चन्स. कारण हा सिलेबस जर तुम्ही बघितला तर 15 टॉपिक आहे आणि 15 टॉपिक मध्ये हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. या 15 टॉपिक मध्ये सर्वात महत्वाचा, जर आपण सिलेक्शन झाल्यानंतर, आपण असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर जॉईन झाल्यानंतर जर कुठला टॉपिक आपल्यासाठी महत्वाचा असेल तर हाच आहे. कारण याच टॉपिकचा अभ्यास आपल्याला आयुष्यभर पुढे करायचा आहे. कारण हा ऍक्ट जो आहे तो आपल्याला राबवायचा आहे. तर त्याच्यामुळे हे आयोगाला पण माहिती आहे. आणि तुम्हाला रिसेंटली माहित असेल की जे ट्रान्सपोर्ट कमिशनर होते आपले आरटीओचे, तेच आता एमपीएससीचे अध्यक्ष झालेत. त्याच्यामुळे हा पण एक अजेंडा असू शकतो की हा जो टॉपिक आहे बऱ्यापैकी त्या ठिकाणी चांगल्या वेटेजसाठी तुम्हाला विचारला जाईल. तर आता आपण बघू की सर याच्यामध्ये जे टॉपिक्स आहेत ते किती मार्काला आधी विचारलेत आणि आता विचारण्यात येण्याची शक्यता आहे. जसं की तुम्ही बघा, लक्षात घ्या, इथं इंट्रोडक्शन टू मोटर व्हेकल ऍक्ट चॅप्टर नंबर 1 आहे. 2020 ला त्याचा 0 प्रश्न आहे, 17 ला 1 प्रश्न आहे, 13 ला 0, 11 ला 1, टोटल 2 प्रश्न विचारलेत. आणि आज रोजी सर आमच्याकडे 1 प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी आहे 2026 मध्ये. दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्ये डेफिनेशन्स. आता हे खूप महत्वाचं आहे, दिस इज इम्पॉर्टंट. इथं बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. 2020 मध्ये 3 प्रश्न आहेत, 17 मध्ये 0, 13 मध्ये 0, 11 मध्ये 1, टोटल 4 प्रश्न. आणि आज रोजी आम्हाला 2 प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी असू शकते. 2 प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. हे खूप महत्वाचा चॅप्टर आमच्यासाठी आहे सर, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इथं आपल्याला थोडासा जास्त फोकस करायचा आहे. आणि याच्यामध्ये काय आहे, तर हेवी व्हेकल्स म्हणजे काय, लाईट व्हेकल्स म्हणजे काय, त्याचं हे जे होते क्लासिफिकेशन जे होते ते कसं होते, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा चॅप्टर आहे लायसन्सिंग ऑफ ड्रायव्हर्स ऑफ मोटर व्हेकल. त्याच्यामध्ये 2 प्रश्न, 2020 ला, 2017 ला 1 प्रश्न, त्याच्यानंतर 11 आणि 13 ला कुठलाही प्रश्न नाही. एकूण 3 प्रश्न आहेत आणि आज रोजी त्याचे 1 ते 2 प्रश्न हमखास एक्झाम मध्ये येणार आहेत. तुम्हाला सांगतो, हमखास म्हणजे हमखास येतील. देन त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन नावाचं चॅप्टर. रजिस्ट्रेशन मध्ये 2020 ला 2 प्रश्न होते, 17 ला 2 होते, 13 ला 2 होते, 11 ला 0 आहे. टोटल 6 प्रश्न आज रोजी विचारलेले आहेत. आणि आज याच्यावर 2 प्रश्न हे कमीत कमी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, मी तुम्हाला सांगतोय. कारण या टॉपिकचं वेटेज किती वाढेल हे सांगता येत नाही. आणि जेवढं टॉपिकचं वेटेज वाढेल त्याच्यामध्ये 3 घटक हे खूप जास्त वाढतील, जे आहे रजिस्ट्रेशन, लायसन्सिंग आणि डेफिनेशन. हे खूप जास्त त्याच्यामध्ये महत्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर टॅक्सेशन मध्ये तुम्ही बघा, 1 प्रश्न आहे, 17 ला 1 आहे, 13 ला 2 आहेत, 11 ला 3 आहेत, टोटल 7 आहेत. आणि आज रोजी 1 किंवा 2 प्रश्न आपल्याला विचारण्यात 100% येणार आहे. प्रत्येक घटक याच्यामधला महत्वाचा आहे सर, आम्ही कुठलाच याच्यामध्ये स्किप करू शकत नाही, 100%. देन इन्शुरन्स आहे, तर इन्शुरन्स मध्ये 2 प्रश्न, 17, 13 ला 2, 11 ला 3, टोटल 6 प्रश्न. आज रोजी 2 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ आरटीओ डिपार्टमेंट हा नवीन चॅप्टर आहे. आणि नवीन टाकलं, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आरटीओचे जे कमिशनर आहेत, परिवहन आयुक्त आहेत, ठीक आहे, ते आता एमपीसीचे अध्यक्ष झाले. तर 100% याच्यातनं तुम्हाला प्रश्न दिसणार आहे. ठीक आहे, याच्यातनं तुम्हाला 1 प्रश्न इथं दिसू शकतो. पॅसेंजर कम्फर्ट अँड सेफ्टी याच्यातनं तुम्हाला 2 प्रश्न दिसतील, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, इथं 1 जरी लिहिलं असेल तरी 2 प्रश्न याच्यावरून आपल्याला डोक्यात विचार करायचा आहे. त्याच्यानंतर आहे मिसलेनियस मध्ये, जसं की परमिट्स आहे, फिटनेस आहे, पीयूसी सर्टिफिकेट असेल, स्पीड लिमिट असेल, ऑफेन्सेस अँड पेनल्टी आहे. तर हा जो घटक आहे याच्यावरनंही हे डायरेक्टली सिलेबस मध्ये लिहिलेलं नाहीये, हा हिडन टॉपिक आहे. हा जो आहे तो हिडन टॉपिक आहे. पण याच्यावरनं बऱ्याच वेळेस या ठिकाणी प्रश्न विचारलेत आणि बरेच प्रश्न विचारले. सर कसे आहे बघा, लक्षात घ्या, 2020 ला 2 प्रश्न आहे, 17 ला 3 आहेत, 13 ला 4 आहेत, 11 ला 2 आहेत, टोटल 10 प्रश्न याच्यावर आतापर्यंत विचारले. म्हणजे टोटल या 40 पैकी फक्त 25% 10 प्रश्न या मिसलेनियस टॉपिकवर विचारलेले आहेत. आम्हाला या वर्षीही या मिसलेनियस टॉपिकवरून या ठिकाणी 2 प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय काय आहे, तर पीयूसी सर्टिफिकेट विषयी प्रश्न आहेत, तुमच्या ज्या पोल्युशन नॉर्म्स आहेत
त्याच्याविषयी प्रश्न आहेत, स्पीड लिमिट विषयी प्रश्न आहे, व्हेकलचं एज किती असतं त्याच्याविषयीचे प्रश्न आहेत, व्हेकलचं कन्स्ट्रक्शन कसं तयार करतात. व्हेकल या मोटर व्हेकल ऍक्टमध्ये एक चॅप्टर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ मोटर व्हेकल, ठीक आहे, मेंटेनन्स अँड कन्स्ट्रक्शन ऑफ मोटर व्हेकल. त्याच्यावरनं या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हा टॉपिक सिलेबसमध्ये जरी नसेल तरी तो त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. पण मग सर या मिसलेनियससाठी आम्ही सगळं चॅप्टर किंवा पूर्ण मोटर व्हेकल ऍक्ट अभ्यासावा का? तर मुळीच नाही. बघा लक्षात घ्या, पूर्ण मोटर व्हेकल ऍक्ट अभ्यास करण्याची गरज नाही. प्रत्येक चॅप्टरमध्ये काही महत्वाचे कन्सेप्ट असतात, ते आपण अभ्यासले आणि हे चॅप्टर आपल्याला पूर्ण अभ्यासायचे आहेत. डेफिनेशन असेल, लायसन्सिंग असेल, रजिस्ट्रेशन असेल, हे चॅप्टर पूर्ण. आणि त्याच्यानंतर काही चॅप्टर मधले याच्यामधले जे उर्वरित चॅप्टर्स आहेत त्याच्यामधले महत्वाचे कन्सेप्ट, ठीक आहे, आणि ते अभ्यासले तर बऱ्यापैकी आपला हा जो सिलेबस आहे, आपला जो हा कंटेंट आहे, हा बऱ्यापैकी या ठिकाणी काय होऊ शकतो, कव्हर होऊ शकतो, बऱ्यापैकी क्लिअर होऊ शकतो. ठीक, चालेल. म्हणजे आता आपल्याकडे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे की सर या ठिकाणी प्रत्येक विषयानुसार किती प्रश्न येण्याची शक्यता आहे. चौथा आहे मोटार वाहन अधिनियमातील सर्वाधिक महत्वाची प्रकरणे कोणती. मी सांगितलं तुम्हाला की लायसन्सिंग असेल, रजिस्ट्रेशन असेल आणि काही चॅप्टरचा काही स्पेसिफिक भाग असेल, बाकी उर्वरित चॅप्टरचा तो आपल्याला अभ्यासायचा आहे. मर्यादित वेळेत प्रभावी तयारी कशी करावी. आता बघा लक्षात घ्या, या चॅप्टर या सेक्शनचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्यासमोर या ठिकाणी मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस आहेत की सर आमच्याकडे वेळ आहे, आज आमचा प्रिलिम्सचा अभ्यास झालेला आहे, आमच्याकडे वेळ आहे आणि मेन्समध्ये हा सब्जेक्ट आमच्यासाठी सर्वात नवीन आहे. म्हणजे काही ऑटोमोबाईलचे विद्यार्थी असतील, काही मेकॅनिकलचे असतील, तर त्यांनी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी काही प्रमाणात ऑटोमोबाईलचा अभ्यास केलाय. त्यांना इलेक्टिव्ह म्हणून एक सेमिस्टरला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असतो. हा सब्जेक्ट असा आहे ना सर, हा सब्जेक्ट आम्ही बघितलेलाच नाही. आणि हा सब्जेक्ट आता मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलतो की सर तुम्ही स्टार्टिंगला हा सब्जेक्ट नवीन घेऊ नका, अभ्यासाला घेऊ नका. कारण होते काय, हा सब्जेक्ट ज्यावेळेस आम्ही घेतो, बरेच विद्यार्थी विचारतात सर कुठनं वाचायचं. मग मी सांगतो मोटर व्हेकल ऍक्ट विकत घ्या, तो वाचून घ्या. पण त्याच्यामध्ये होतं काय की त्याच्यामध्ये लॉची इंग्लिश आहे आणि लॉ रिलेटेड इंग्लिश असल्यामुळे ती प्रथमतः ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला काहीच कळत नाही. मग वेळ जातो, मग आपण विचार करतो यार इंग्लिश असतं आहे पण मला कळत नाही. मग आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं आणि हा सब्जेक्ट आपल्याला खूप अवघड वाटावा लागतो. ठीक आहे, त्याच्यामुळे माझं सांगणं तुम्हाला हे आहे की तुम्ही काय करा की पहिल्यांदा प्रॉपर या ठिकाणी काय करायचंय, नियोजन करायचे की कुठनं काय प्रश्न विचारतायत, कसे प्रश्न विचारतायत आणि त्याच्यानंतर याची तयारी आपल्याला सुरू करायची आहे. आणि तयारी सुरू करत असताना मी तुम्हाला सांगेल की तुमच्या जर जवळचा कोणी मेंटर असेल तर त्याच्यासोबत तुम्ही सल्ला करून किंवा त्याचं थोडं मार्गदर्शन घेऊन, कोणी तुमचा मित्र असेल, मित्राचा भाऊ असेल, कोणी सिनियर असेल, जे डिपार्टमेंटला लागलेत, त्यांना माहिती आहे की कायदा कसा वाचावा, त्यांच्याकडून पहिल्यांदा कायदा कसा वाचावा हे नॉलेज तुम्ही घ्यावं आणि त्याच्यानंतर कायदा वाचावा. जेणेकरून तुमचा जे वेळ आहे तो वाचेल, तुमचं येणारं जे फ्रस्ट्रेशन आहे, कारण एकदा वाचतो, आपली अपेक्षा असते की त्याच्यामधलं कमीत कमी 50% तरी आपल्याला कळलं पाहिजे एकदा वाचल्यानंतर. ते कळत नाही आणि मग तिथं वेळ जातो. आपण विचार करतो यार वेळ चालला, हा सब्जेक्ट खूप अवघड आहे. तर असं काहीही नाही मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये आता इम्पॉर्टन्स काय आहे. रजिस्ट्रेशन खूप महत्वाचं आहे, लायसन्सिंग महत्वाचं आहे, कारण हे टॉपिक दोन खूप ज्वलंत टॉपिक आहे तुम्हाला सांगतो आणि खूप महत्वाचे आहे. त्याच्यामुळे इथनं तुम्हाला प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचं टॅक्सेशन आहे. इन्शुरन्सला 4 स्टार आहेत, रोड सेफ्टीला 4 स्टार आहेत, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरला 4 स्टार आहेत, पॅसेंजर कम्फर्टला 4 स्टार आहेत आणि डेफिनेशनला 4 स्टार. म्हणजे हे जे 5 स्टार टॉपिक आहेत, इथनं तुम्ही 3 प्रश्न किंवा 2 प्रश्न अझ्युम करा आणि या 4 स्टार टॉपिक मधनं 1 किंवा 2 प्रश्न अझ्युम करू शकता. अशा प्रकारे या सब्जेक्टचं वेटेज राहू शकतं. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की महत्वाची प्रकरणं कुठली आहेत. कमी वेळामध्ये तयारी कशी करायची, तर कोणाला तरी जस्ट 15-20 मिनिटं त्यांच्याशी डिस्कस करा. पुस्तक घ्या, त्यांना दाखवा. ते तुम्हाला सांगतील की कायदा हा असा वाचावा लागत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी आयडिया येईल, थोडा कॉन्फिडन्स येईल. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कायदा वाचाल आणि कायद्यासोबत पॅरलली ज्यावेळेस आपण पुस्तक जे पीवायक्यूचं आपल्याकडे असेल किंवा पहिल्यांदा क्वेश्चन जे विचारलेले आहेत त्याचं आपण अनालिसिस करू. समजा एखादा डेफिनेशनचं चॅप्टर आहे, 3 पानाचं चॅप्टर आहे मित्रांनो कायद्यामध्ये. किती? 3 पेजेसचं चॅप्टर आहे. पण ते चॅप्टर समजायला आपल्याला पूर्ण दिवस जातो. लगेच समजत नाही. तर मग त्याच्या वेळेस आपण काय करायचं, पीवायक्यू बघायचा आणि त्या चॅप्टर 3च पेजचा आहे. ते 3 पेजचा चॅप्टर 2 वेळ वाचायचं. 1 तासात 2 वेळ वाचून होईल. तुमचे तिथे 4 ते 5 प्रश्न कव्हर होतात. म्हणजे अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, पीवायक्यू एखाद्याचं आपल्याला सल्ला लागेल, मार्गदर्शन लागेल, की सर हा कायदा आहे आणि हा कसा वाचायचा. इंग्लिशच आहे, पण ती लॉ इंग्लिश आहे. आपण इंजिनिअरिंगमध्ये लॉ इंग्लिश कधी वाचत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला ती एकत्रितपणे समजत नाही. हा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडचण आपल्याला असू शकते. तर ती काही अडचण नाही, ती आपण दूर करूया. आपण इथं त्याच्यासाठीच बसलेलो आहे. चला, त्याच्यानंतर आहे की सर या ठिकाणी सर्वात शेवटी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकच सांगेल की तुमच्या मनातली जी प्रश्न आहेत, इथे जे प्रश्न होते ती बऱ्यापैकी मी क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला की सर या ठिकाणी जो आहे
मर्यादित वेळेत कसा अभ्यास करायचा तर पीवायक्यू सोबत ठेवा. 3 पेजचा चॅप्टर आहे इंट्रोडक्शन. फक्त एक्झाम्पलसाठी सांगतोय. पीवायक्यू वाचायचा, प्रश्न वाचायचे आणि त्याच्यामधलं मॅटर वाचायचं. 1 दीड 2 तासामध्ये पूर्ण तुम्हाला तो चॅप्टर जो आहे तो क्लिअर होऊ शकतो बऱ्यापैकी. अशा प्रकारे तुम्हाला जो आहे तो कंपॅरेटिव्ह या ठिकाणी स्टडी करावा लागेल. कारण चॅप्टर्स हे खूप खूप मोठे आहे. ॲक्ट पाहिल्यानंतर चक्कर येतात. आणि तसं जर झालं तर मग आपला हा सब्जेक्ट जो आहे मागे राहील. आणि परत एकदा सांगतो आपण काहीही स्किप करू शकत नाही. आपल्याला माहित नाही आपले अपोनंट जे आहेत किंवा बाकीची मुलं जी आहेत ती किती अभ्यास करतात. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की सर आम्ही स्किप करतो. आणि हा तुम्ही स्किप केलाही आणि तुमचं सिलेक्शन उद्या झालं, तरी तुम्हाला हे वाचनच आहे. मग त्याच्यापेक्षा आधीच जर वाचलं, तर एक एक्झाममध्ये आपल्याला त्याच्यामध्ये मार्क चांगले मिळू शकतात. आपली रँक चांगली बनू शकते आणि आपणा सर्वांना माहिती आहे, की रँक चांगली आली, तर आपले पुढे प्रमोशनचे चान्सेस पण काय असतात? खूप जास्त असतात. त्याच्यानंतर बघा, वेळेत करायची कशी तयारी करायची ते मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं. आता म्हणतो तयारी करताना विद्यार्थ्यांनी कोणत्या सामान्य चुका टाळल्या पाहिजेत? विद्यार्थी काय करतात? जसं मी आता बोललो, की सर आम्ही ॲक्ट घेतो, आम्ही वाचणं सुरू करतो. वाचलं की होतं काय? की पहिल्या दिवशी सर आम्ही त्याच्यामध्ये वाचतो. आम्हाला कळत काहीच नाही. मग असं वाटतं की नकोच आहे, हे नकोच आहे. तसं काही करायचं नाही. पहिल्यांदा क्वेश्चन वाचा, टॉपिक वाचा. जे छोटे चॅप्टर्स आहेत तिथनं सुरुवात करा. इंट्रोडक्शन वाचा आणि त्याच्यानंतर तुम्ही कंपॅरेटिव्हली पेजेस बघा आणि छोट्या चॅप्टरपासून चालू करा. एकदा समजणार नाही, दुसऱ्यांदा समजणार नाही, पण तिसऱ्यांदा हमखास तुम्हाला ती गोष्ट समजेल. ती काही अशी काही रॉकेट सायन्स नाहीये. अवघड आहे, पण समजण्यासारखं आहे. मेहनत केली तर काहीही गोष्ट आपण अचीव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवा आणि सर्वात शेवटी तुम्हाला एक सांगेल, की या ठिकाणी यश मिळवायचं असेल तर सर्वप्रथम सिलेबस आपल्याला समजून घ्यावा लागेल. फक्त सिलेबस वाचून होत नाही, तर त्याला डिटेलमध्ये जाऊन त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे, जसं आपण आता बघितलं, ते आपल्याला या ठिकाणी काय करावं लागते, प्रत्येक सब्जेक्टचं, प्रत्येक विषयाचं या ठिकाणी समजून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर त्याची स्ट्रॅटेजी, नियोजनबद्ध तयारी कशी करायची. जसं आपण आता सांगितलं, की स्ट्रॅटेजी तुम्हाला करायची तर मोटर व्हेइकल ॲक्ट वाचून घ्या. मी असं खूप तुम्हाला सोपं सांगू शकतो. पण ते तेवढं जेवढं मी सांगतो तेवढं ते सोपं नाहीये. त्याच्यामुळं एक मेंटर घ्या, त्याच्याकडनं समजून घ्या आणि नंतर वाचला तर या ठिकाणी तुम्हाला बरं होईल, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवा, योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि स्मार्ट अभ्यास हेच या ठिकाणी यशाची गुरुकिल्ली आहे. चला, तर या ठिकाणी हे सर्व तुम्हाला मला सांगायचं होतं. खूप चांगलं वाटलं तुमचा आमचा संपर्क झाला. या ठिकाणी तुम्ही भरपूर सारा रिस्पॉन्स या सिलेबस स्ट्रॅटेजीला या ठिकाणी देत आहात. असाच रिस्पॉन्स पुढे देत राहा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लवकरच आपण या ठिकाणी मोटर व्हेइकल ॲक्ट ही जी आहे, हा चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. ठीक आहे. चला मी थांबतो. थँक यू सो मच.